नमस्कार मित्रांनो, आपण मराठी मीडियमसाठी सर्वात आधी विज्ञान 2चे काही प्रकरणं आपण शिकलेले आहेत। आता आपल्याला विज्ञान भाग 1चे प्रकरणं या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। त्याच्यात पहिलंच प्रकरण दिलेलं आहे आपल्याला गतीचे नियम। तर सर्वात आधी आपण गती म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहेत। तर कोणत्याही वस्तूमध्ये होणारी कोणत्याही प्रकारची हालचाल म्हणजे गती। जर एखादी वस्तू आपल्याला हलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो। जसं आपल्या घरामध्ये एखादा पंखा आहे, पंखा फिरतोय म्हणजे ती एक त्या ठिकाणी परिवलन गती आहे, म्हणजे वस्तू एका आसाभोवती त्या ठिकाणी फिरते म्हणून तिला आपण परिवलन गती असं म्हणतो। त्याच्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर रस्त्यावरून एखादी वाहन येतं, एखादी गाडी येते, ती एका सरळ रस्त्याने जाते, तिला त्या ठिकाणी आपण स्थानांतरणीय गती असं म्हणतो। म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते, तिला स्थानांतरणीय गती असं म्हटलं जातं। मग स्थानांतरणीय गती पाहिली, परिवलन गती पाहिली। जर आपण एखादी दोलकाची घड्याळ जर पाहिली तर त्या दोलकाच्या घड्याळीचा जो दोलक असतो तो एकाच ठिकाणाहून त्या मार्गाने पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ये जा करत असतो, त्याला आपण त्या ठिकाणी कंपन गती असं म्हणतो। मग गती म्हणजे कोणत्या तरी प्रकारची हालचाल। गतीचे प्रकार स्थानांतरणीय गती, कंपन गती, परिवलन गती हे आपण लहान वर्गांमध्ये अभ्यासलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला गतीच्या बाबतीतल्या काही संकल्पना आहेत त्याआधी आपल्याला शिकायच्या आहेत। तर पहिली गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला शिकायची आहे विस्थापन आणि अंतर। मग गती पाहिला आपण, आता आपल्याला शिकायचं विस्थापन। समजून घ्या एखादी वस्तू या ठिकाणी असेल आणि ती वस्तू अशी सरळ गेली बी ठिकाणापर्यंत, ती त्या ठिकाणी 5 किलोमीटर गेली। पुन्हा ती वस्तू इकडे आली सी ठिकाणापर्यंत, ती वस्तू 2 किलोमीटर गेली आणि नंतर मग ती वस्तू पुन्हा या ठिकाणी आलेली आहे 2 किलोमीटर। म्हणजे ह्या वस्तूने इथून इथपर्यंत त्या ठिकाणी पहिल्यांदा विस्थापन झालेलं आहे, इथून इथपर्यंत झालेलं आहे, इथून इथपर्यंत झालं। म्हणजे त्या वस्तूने किती अंतर त्या ठिकाणी आक्रमलेलं आहे, तर हे 5 किलोमीटर, हे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर। म्हणजे वस्तू एकूण किती अंतर गेलेली, किती तिचं त्या ठिकाणी विस्थापन झालेलं आहे, किती त्या ठिकाणी ती अंतर त्याने कापलेलं आहे। मग कापलेलं जे अंतर असेल किंवा आक्रमलेलं जे त्या ठिकाणी अंतर असेल, एकूण हे 5, 2 आणि 7, म्हणजे अंतर जर पाहिलं आपण तर अंतर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल एकूण 5 + 2 + 2 म्हणजे 9 किलोमीटर त्या ठिकाणी ती अंतर गेलेली आहे, म्हणजे तिचं अंतर 9 किलोमीटर आहे। पण विस्थापन जर पाहिलं आपण तर वस्तूचं मूळ ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत कमीत कमी मार्गाची लांबी, मूळ ठिकाणापासून मूळ ठिकाण तर हे अंतिम ठिकाण, या अंतिम ठिकाणापर्यंतचं कमीत कमी अंतर। आता हे कमीत कमी अंतर झालं, जर आपण असं आलो तर हे जास्त अंतर होईल, म्हणून कमीत कमी अंतर मूळ ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत जे कमीत कमी अंतर असेल त्याला म्हटलं जातं विस्थापन। मग हे जे त्या ठिकाणी विस्थापन आहे आणि त्या ठिकाणी अंतर, दोघांमधला फरक समजून घ्या। हे अंतर या ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंतचं हे 6 किलोमीटर असेल, म्हणजे वस्तूचं जे विस्थापन आहे, विस्थापन हे त्या ठिकाणी 6 किलोमीटर आहे। कारण इथून ते इथपर्यंतचं अंतर कमीत कमी हे त्या ठिकाणी विस्थापन आणि अंतर, एकूण ती वस्तूची लांबी किती आहे तर त्या ठिकाणी ह्याला म्हटलं जातं अंतर। त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे चाल। चाल म्हणजे वस्तूने एकक कालावधीमध्ये आक्रमिलेलं अंतर। एकक कालावधीमध्ये वस्तू जेवढं अंतर त्या ठिकाणी आक्रमते त्याला आपण त्या वस्तूची चाल असं म्हणतो। मग चालीचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी
दिलेलं आहे, चाल बरोबर कापलेले अंतर, एकूण कापलेले अंतर भागीला त्या ठिकाणी त्याला लागणारा जो एकूण कालावधी असेल, एकूण कालावधी त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हणणार एकूण वेळ, असं पण आपण म्हणू शकतो, एकूण वेळ. मग चाल म्हणजे काय? एकूण कापलेलं अंतर भागीला कालावधी म्हणजे एकूण वेळ. मग ह्या चालीचं एकक आपल्याला पाहिजे आहे. चालीचं त्या ठिकाणी एकक जे आहे ते MKS एकक जर आपण पाहिलं, MKS मीटर किलोग्रॅम सेकंद असं आपण त्याला म्हणतो, MKS एकक. मग कापलेल्या अंतराचं एकक आहे मीटर आणि वेळेचं एकक आहे त्या ठिकाणी सेकंद. मीटर पर सेकंद ह्या रेषेला म्हटलं जातं पर, मीटर पर सेकंद हे त्या ठिकाणी चालीचं एकक आहे. हे चालीचं सूत्र एकूण कापलेलं अंतर भागीला कालावधी किंवा वेळ हे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता आपल्याला वेग म्हणजे काय? तर वेगाचं सूत्र आहे विस्थापन भागीला वेळ. आपण विस्थापन अभ्यासलं की कमीत कमी मूळ आणि अंतिम ठिकाणापर्यंतच कमीत कमी लांबी, त्याला आपण त्या ठिकाणी विस्थापन म्हणतो. विस्थापन भागीला वेळ म्हणजेच त्या ठिकाणी वेग. नंतर आता आपल्याला त्वरण पाहिजे. त्वरण ज्याला आपण इंग्लिशमध्ये जडत्व असं म्हणतो, त्वरण. मग वस्तूची स्वतःहून अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती, त्याला आपण त्वरण असं म्हणतो. मग त्वरण बरोबर वेग बदल भागीला वेळ. वेग बदल म्हणजे सुरुवातीला वेगवेगळा असेल, नंतर कुठंतरी त्या ठिकाणी ती गाडी गेली, एखादं वाहन गेलं, ते वेगळ्या वेगाने गेलं. मग वेग बदल भागीला वेळ, ह्याला आपण त्या ठिकाणी त्वरण असं म्हणतो. मग त्वरण काढण्याचं सूत्र, वेग बदल म्हणजे काय? त्या ठिकाणी वस्तूचा अंतिम वेग वजा प्रारंभिक वेग भागीला वेळ. म्हणजे आता अंतिम वेग आपण सायन्समध्ये ते सेमीमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, त्याला एक विशिष्ट लेटर आपण वापरतो. अंतिम वेग हा V ने दाखवला जातो, प्रारंभिक वेग U ने दाखवला जातो आणि वेळ हा T ने दाखवला जातो. त्वरण त्या ठिकाणी A ने दाखवलं जातं. म्हणजे सूत्र तयार झालं, A बरोबर V-U/T, V-U भागीला T हे त्या ठिकाणी त्वरणाचं सूत्र आहे. हे सूत्र अतिशय महत्त्वाचं असं सूत्र आहे. त्वरण बरोबर वेग बदल भागीला वेळ. वेग बदल अंतिम वेग वजा प्रारंभिक वेग भागीला वेळ. अंतिम वेग V ने दाखवतात, प्रारंभिक वेग U ने दाखवतात, वेळ हा T ने दाखवतात आणि त्वरणाला A ने दाखवलं जातं. मग सूत्र तयार झालं, A बरोबर V-U/T. त्याच्यानंतर या त्वरणाचे प्रकार आपल्याला पाहिजे. त्वरणाचे प्रकार, धनत्वरण पहिला प्रकार आहे त्या ठिकाणी धनत्वरण. जर वस्तूचा वेग वाढत जात असेल तर त्या त्वरणाला धनत्वरण असे म्हणतात. धनत्वरण, वस्तूचा वेग जर वाढत जात असेल तर त्याला म्हटलं जातं धनत्वरण. म्हणजे जसं आपण फॅनचं बटन दाबल्यानंतर फॅन पहिल्यांदा कमी वेगाने फिरतो, नंतर मग काही सेकंदानंतर त्याचा वेग वाढत जातो आणि नंतर तो स्थिर होतो. हे झालं धनत्वरण. त्याच्यानंतर ऋणत्वरण. हे धनत्वरण, नंतर ऋणत्वरण. जर वस्तूचा वेग कमी होत असेल, जसं आपण एखाद्या फिरणाऱ्या फॅनचं बटन बंद केलं, मग तो फॅन एकदम बंद होत नाही, तो हळूहळू बंद होतो. म्हणजे त्याचा वेग जो आहे तो कमी होत जातो
आणि अशा त्वरणाला म्हटलं जातं ऋण त्वरण. त्याच्यानंतर शून्य त्वरण. शून्य त्वरण म्हणजे जर वस्तूचं विस्थापन होत नसेल, वस्तूला गतीच नसेल, तर त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी शून्य त्वरण. मग हे त्वरणाचे प्रकार त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. धन त्वरण, ऋण त्वरण, शून्य त्वरण. आपल्याला परीक्षेमध्ये त्वरण म्हणजे काय, त्वरणाचे प्रकार लिहा, गती म्हणजे काय, गतीचे प्रकार लिहा, विस्थापन त्याचं सूत्र, विस्थापनाचं एकक, अंतराचं एकक, चालचं सूत्र, वेगाचं सूत्र, त्यांची एककं आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी न्यूटनचे गतिविषयक नियम. मित्रांनो, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. ते नियम आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. न्यूटनचे गतिविषयक नियम. न्यूटनचे गतिविषयक नियम. न्यूटनचा पहिला नियम, जो जर एखाद्या वस्तूला आपण बल लावत नसाल आणि ती वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील, आणि जर ती वस्तू गतिमान असेल तर गतिमानच राहील. याला म्हटलं जातं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एखाद्या वस्तूवर जर बाह्य बल आपण लावलं नाही, म्हणजे बाहेरून बल, तर जी वस्तू थांबलेली असेल थांबलेलीच राहील, गतिमान असेल तर गतिमानच राहील. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादी वस्तू ठेवली, तिला जोपर्यंत कोणी बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू आहे त्याच ठिकाणी राहील. पण एखादी वस्तू गतिमान असेल, जसं आपण सायकलीवर बसलो, जोराने त्या ठिकाणी पायडल मारलं आणि पायडल मारणं बंद करून दिलं, सायकल एकदम थांबत नाही, ती हळूहळू थांबते, ती गतिमानच राहते. याला न्यूटनचा पहिला नियम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम. न्यूटनचा दुसरा नियम. न्यूटनने आपल्याला दुसरा नियम, त्याचं सूत्र सांगितलेलं आहे, F बरोबर ma. F म्हणजे फोर्स, म्हणजे बल. बल बरोबर M म्हणजे मास, मास म्हणजे वस्तुमान, आणि ए म्हणजे त्वरण. हे त्या ठिकाणी न्यूटनने सांगितलेलं आहे. मग न्यूटनने त्या ठिकाणी दुसरा नियम आपल्याला काय सांगितलं, जे काही बल असेल, हे बल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे काही प्रमाण आहे ते समप्रमाणामध्ये, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास, म्हणजे त्याच्या वस्तुमानाशी त्या ठिकाणी समप्रमाणात असतं. आणि हे जे बल असतं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्वरण, ते त्वरणाच्या समप्रमाणामध्ये असतं. मग हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. F = ma. बल बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण. त्याच्यानंतर न्यूटनचा तिसरा नियम. तिसरा न्यूटनने काय सांगितलं, जसं आपण एखादा चेंडू घेतला, एखादा चेंडू समोरच्या भिंतीवर आपण आदळवला, तर तो चेंडू पुन्हा आपल्याकडे येतो. त्याचं कारण म्हणजे न्यूटनचा तिसरा नियम. तो नियम कसा आहे, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असून त्यांच्या दिशा परस्परांविरुद्ध असतात. म्हणजे चेंडू आपण समोर फेकतो, तो आपल्याकडे येतो. आपण बल समोर लावलं, तिकडून त्या ठिकाणी ते परत आपल्याकडे आलं. याला न्यूटनचा तिसरा नियम असं म्हटलं जातं. मग न्यूटनचा तिसरा नियम. त्याच्यानंतर संवेग अक्षयतेचा नियम. मग संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतोय, संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा तिसरा नियम. त्याच्यावर आधारित संवेग अक्षयतेचा नियम. मग संवेग अक्षयतेचा नियम, एखाद्या पदार्थाचा अंतिम संवेग हा एखाद्या पदार्थाच्या आघातानंतरच्या संवेगा इतका असतो. म्हणजे पूर्वीचा संवेग हा आधीच्या संवेगा इतका असतो किंवा त्या ठिकाणी नंतरच्या संवेगा इतका. म्हणजे अंतिम संवेग बरोबर अंतिम संवेग बरोबर प्रारंभिक संवेग. मित्रांनो, हे न्यूटनचे 3 नियम आणि एक संवेग अक्षयतेचा नियम.
आपल्याला परीक्षेमध्ये हे नियम विचारले जातात. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम, संवेगाक्षतेचा नियम, त्याच्यानंतर त्वरणाचं सूत्र. एवढा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर पुढचे व्हिडिओ आपल्याकडे लगेच पाठवले जातील. म्हणून चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे.